कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ बसताय काय? चला निघा आणि हे सगळं घेऊन जावा। तुमचा आणि आमचा काहीही संबंध नाहीये। पुन्हा माझ्या घराची पायरी चढायची नाही। ओ चिडताय कशा पायी? जरा थंड घ्या की। आणि एवढं चिडणं तुमच्या तब्येतीसाठी बरं नाही। अहो तुमच्यासारखी माणसं दिसली ना समोर की स्वतःचाच राग येतो मला की मूर्खासारखं वागलो मी आणि लग्न करून माझ्या मुलीला तुमच्या घरात पाठवलं। पश्चाताप होतोय मला नुसता आता। ज्या घरात माझ्या मुलीला मारहाण केली जाते, ज्या घरात माझ्या मुलीचा गळा दाबला जातो, ज्या घरात माझ्या मुलीला माणूस म्हणून कोणी नीट वागवत नाही, त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवायचं? अरे हट! पुन्हा कधी आयुष्यात माझी मुलगी तुमच्या घराची पायरी चढणार नाही। चला निघा तुम्ही आणि जाताना हे सगळं घेऊन जा। अहो ओ विद्याताई, तर सांगा तुमच्या नवऱ्याला घरी आलेल्या पाहुण्यांशी असं बोलतात काय? अरे बापरे, आता तुम्ही मला शिकवणार का दारात आलेल्या पाहुण्याशी कसं वागतात ते? अहो आम्ही तुमच्या दारात आलो होतो तेव्हा तुम्ही काय केलं? मला ढकललं, माझ्या मुलीला मारहाण केली आणि तुम्ही सांगताय कसं वागायचं ते? अहो नशीब समजा आम्ही तुम्हाला घरात येऊ दिलंय, ग्लासभर पाणी दिलंय प्यायला। हे माझ्या घरचे संस्कार आहेत। हे बघा तुमच्यासारख्या अडाणी लोकांसारखं वागत नाही आम्ही। ओ आडानी कुणाला म्हणालाय आणि संस्कार कुणाची काढायलाय सा? आम्ही काय रस्त्यावर पडलोय काय? हा? अहो रस्त्यावरची माणसं सुद्धा एकमेकांशी नीट वागतात, नीट बोलतात। तुम्ही तर तुमच्या सुनेवर हात उचलला, तो तिला घरात येऊ दिलं नाही। हे सगळं विसरलो नाहीये मी। तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरात येण्याची? चला निघा निघा तुम्ही। मी तुमच्याशी बोलायला आलेलीच नाही, मी आमच्या सुनबाईशी बोलायला आल्या। तुमची सून होती ती आणि आता तिचा आणि तुमचा काहीही संबंध नाही। संबंध नाही कसा? देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं तिनं आधिपतींशी लगीन केलंय। म्हणून तिला घराबाहेर काढलं का तुम्ही? म्हणून तिला डिवोर्सची नोटीस पाठवली तुम्ही? आता आठवलं तुम्हाला की ती तुमची सून आहे म्हणून? अहो असा काय चमत्कार झाला म्हणून तुम्ही आज तिला न्यायला आलात? हे बघा, मी तिला तुमच्या घरात लग्न करून पाठवण्यापेक्षा बिन लग्नाची ठेवली असती ना तर खूप बरं झालं असतं। होती तुमची सून, आता कोणी नाहीये। बया ऐकून घ्यायला म्हणून माणूस लयच बोलायलाय की। काय चुकीचं बोलले बाबा? हा, चुकीचं वागवलंच आहेत ना तुम्ही? काय आई? हो अहो तुम्ही हात उचललात माझ्या मुलीवर, गळा दाबला तिचा। खूप चुकीचं वागलात तुम्ही। अहो म्या काही गळा नाही दाबला तिचा, म्या फक्त असं केलतं। हे बघा, खोटं बोलू नका तुम्ही। मी होतो तिथं, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय। म्या काय म्हणते, आता जे झालं ते झालं, माझं चुकलं, म्या मान्य केलं। म्या मगाशी माफी पण तर मागत होती की नाही? सोडून द्या समजा आणि पाठवून द्या मास्तरीन बाईला माझ्या संगट। हा, अक्षराला मी तुमच्या घरी कधीच पाठवणार नाही, कळलं तुम्हाला? जाऊन सांगा तुमच्या भुवनेश्वरी मॅडमना हे असले आहेर वगैरे पाठवून काहीही होणार नाही। आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका, आम्ही तत्वानी जगणारी माणसं आहोत। अव पर जगायला पैसे लागतात का नाही? आणि घ्या की, मी हे समजा आणले ते घ्या की। आणि हा, अजून तुम्हासनी काय पाहिजे असेल तर सांगा, माझी ताई देईल की तुम्हासनी। फक्त तुम्ही एवढंच काम करा का आमच्या सुनबाईला माझ्या संगट घरला पाठवा। हा, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? अक्षरा तुमच्या घरी येणार नाही म्हणजे नाही। आता जाताय बरे बोल्यानी का पोलिसांना बोलवू मी? बया आता पोलिसांनी बोलविणार वे? अहो म्या फक्त आमच्या सुनबाईसनी घरी घेऊन जायला आल्या।
आणि पोलीस काय वाट बघतात का तुमच्या फोनची? का आलाय का फोन म्हणून? अहो काय चाललंय तुमचं? आणि पोलिसाची धमकी कोणाला द्यायलाय? मला? ओ विद्याताई, समजवा तुमच्या नवऱ्याला, नाहीतर नाहीतर काय कराल? आ सांगा ना, काय कराल? तुम्हाला काय वाटतं हो? तुम्ही वाटेल ते कराल आणि आम्ही सहन करू का सगळं? इतके दिवस माझ्या मुलीने सगळं सहन केलं, पण एका शब्दाने ती आम्हाला कधी काही बोलली नाही. पण तुम्ही रानटीपणाचा कळस केलाय नुसता. ओ रानटी कुणाला म्हणायला असा? तुम्ही काय? खबरदार माझ्या आईला हात लावाल तर. कशाला आलाय तुम्ही इथे? हा, हे काय घेऊन आलाय तुम्ही? काय चाललंय? मी शांतवानीच बोलत होते. तुझ्या पापानीच राडा केलाय. शांतपणे कसं बोलायचं हे माहिती आहे का तुम्हाला? अहो तुम्ही तर हाताने बोलता, लोकांना ढकलून देता, मारता. बाबा तुम्ही शांत व्हा, मी बोलते यांच्याशी. यांना सांगा इथून जायला. मी काही इथं राहायला नाही आल्या, मी हिला घेऊन जायला आल्या. सुनबाई तू चल माझ्या संगत. आणि हे बघ, हे समजा आयराचं ताटकं नाही, मी तुझ्यासाठी आणलंय, ताईने पाठवलंय तुझ्यासाठी. मी तुला घेऊन जायला आल्या, तू चल माझ्या संगत, चल. मी तुम्हाला फोनवर सांगितलं होतं ना मी कशी येणार आहे घरी, मग तरी तुम्ही इथे आलात. तुम्हीच मला घरातून हाकलून दिलं आणि आता तुम्हीच परत बोलवताय. असं चालणार नाही. हे बघा, मी समध्यासनी सांगायला, झालं गेलं इसरून जा. हा, इसरून जाऊ आपण समधी. आता तू माझ्या संगत चल, मी तुला घेऊन जायला आल्या, कळतं तुला? चल. काय दुर्गी सुनबाईला आणायला गेली? हाय का आता? आता तू तिला कशाला पाठवलंस? का काय झालं त्यात? दुर्गी शाने रुचकीची आहे काय? एकदा का तोंडाचा पट्टा सुटला का सुटला. अगं काय कमी जास्त बोलली तर व्हायचा समजा इस्कोट. काय इस्कोट बिस्कोट होत नाही ग, तू नग काळजी करूस. बुवे अगं दुर्गीचा स्वभाव ठाव आहे ना व. उगा राईचा पर्वत करायची आणि ताटताट बोलत सुटायची. ताडताड बोलायची परवानगी नाही तिला. म्हणजे आम्ही सांगू तेवढंच ती बोलणार, तेवढंच ती करणार. तू नग काळजी करूस. असं होय? आई अंबाबाईकडे माझं एकच मागणं आहे बघ. तुझा बी आणि सुनबाईचा बी संसार लवकर सुरू होऊ दे. सुनबाई घरात परत येऊ दे. येणार मास्तरबाई घरला परत येणार, त्यानं यावंच लागणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.